नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचाच म्हणजे 12 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड तुम्ही आज ऐकत आहात. आणि सुरुवातीला इथं त्यांनी दाखवलेलं आहे की सुरुवातीला अर्जुन आणि सायली जे आहेत ते सदाशिव आणि मैनाच्या घरी पोचलेले असतात. आजचा भाग जरा लहानच दाखवलेला आहे पण खूपच छान दाखवलेला आहे. आज सत्याचा उलगडा होण्याच्या अगदी जवळ अर्जुन आणि सायली पोचलेले आहेत. प्रेक्षकांनो, जर का मी दिलेला रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर माझ्या या नवीन आणि पहिल्याच यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अशी. तर सायली संपूर्ण घराच्या अवतीभोवती पाहते आणि नाही असे म्हणते आणि त्यावरती मान हलवते की ते नाही म्हणून. आणि नंतर सायली जी आहे तर ती चावी घेते आणि कुलूप उघडायला जाते. आता परत एकदा घरामध्ये हा सीन दाखवलेला आहे. प्रिया जी आहे तर ती मैनावतीकडे येते कारण तिने बाहेर जाऊन खोटा फोन केलेला असतो ना की मी टीना बोलते म्हणून, आणि मैनावतीला फोन करून घाबरलेलं असतं. आणि आता मैनाची रिॲक्शन पाहायला ती घरामध्ये येते आणि मैनावतीला म्हणते, काय झालं मैना काकू, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर मैना आधीच चिडलेली आणि वैतागलेली असते. मैना लगेचच म्हणते, काही नाही, तुला काय करायचं आहे गं, सगळ्याच्या मध्ये नुसतं नाक खुपसायचं असतं, चल निघित ना. आणि प्रिया म्हणते, बरं मला काय करायचं आहे, मी आता ड्राईव्ह करण्यासाठी निघतच होते, विचार केला आता नाटकाच्या थिएटरपर्यंत जावं आणि वापस यावं. आता हे ऐकल्यानंतर मैनावती लगेचच म्हणते, काय? तर हो. प्रिया म्हणते, हो मी ड्राईव्ह करायसाठी चालली ना. मग मैनावती म्हणते, तू नाटकाच्या थिएटराकडं चालली आहेस? अगं आमचं तिकडं घर आहे ना. प्रिया म्हणते, हो तुम्हाला जायचं आहे का तुमच्या घरी? तर मैना म्हणते, हो. काय झालं ना की माझ्या मुलीचा फोन आलेला की घरामध्ये आमच्या चोर शिरलेत गं. आणि त्यावरच लगी प्रिया म्हणते, काय घरामध्ये तुमच्या चोर शिरलेत आणि तुम्ही इथे काय करताय? अहो दुकानसुद्धा तुमचं तिथंच आहे आणि घरसुद्धा तिथंच आहे आणि चोर सगळं लुटून येणार. तुम्हाला सांगते, आजकालचे जे चोर आहेत ना ते साधी सेफ्टी पिनसुद्धा सोडत नाहीत. बापरे, आता तुम्ही काय करणार? तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा फक्त उघड्या भिंती, उघडं दार आणि रिकाम्या भिंती असतील. त्यावेळेस मैनावती म्हणते, अगं जरा शुभ बोल ना, आधीच मला टेन्शन आलंय, धडधडतंय ग प्रिया छातीमध्ये. आणि मग प्रिया म्हणते, मग अहो मी जर तुमच्या जागी असते ना तर मी लगेच तिथे गेले असते, चला मी तुम्हाला घेऊन जाऊ का? तर मैनावती म्हणते, तू नेणार मला? प्रिया म्हणते, हो, संकटाच्या वेळेला मी नाही मदत करणार तर कोण करणार? मग त्या दोघीही आता घरी जाण्यासाठी निघतात. आणि आता इकडे सचिन आणि साक्षी म्हणजे समीराचा सीन दाखवलेला आहे. आता इकडे सचिन पोचलेला असतो समीराच्या घरी आणि आता सचिन त्याला म्हणत असतो, साक्षी त्याला म्हणत असते, इकडे बस ना. आणि म्हणते की सगळ्या फ्रेंड्सला फायनली भेटून झालेलं आहे ना, का अजून काही लंच डिनर बाकी आहेत? सचिन हसतो आणि म्हणतो, राईट. आता ना नो कमेंट्स, नो SMS आणि आता काहीही नाही, फक्त S आणि S. आता हे समीराच्या लक्षात येतं हां की लगेचच समीरा म्हणते, S आणि S म्हणजे? सचिन म्हणतो, सचिन आणि समीरा. तर साक्षीला असते आणि म्हणते, नाईस. आणि म्हणते, मी एक काम करते, आपल्या दोघांसाठी मस्त जेवण ऑर्डर करते, एखादी फिल्म बघता बघता आपण जेवण करूयात. त्यावेळेस सचिन म्हणतो, अगं माझं पोट भरलंय गं. काय झालं ना की माझ्या मित्राच्या बायकोने आग्रह करून अगदी भरपेट इंडियन फूड मला खायला घातले आणि त्याच्या मुलांनी 2 चॉकलेट दिले, त्यामुळे ना आय एम फुल, तू तुझ्यासाठी जेवण ऑर्डर कर ना. त्यावर साक्षी म्हणते, अरे यार, जेवण आलास तू आणि वर त्याच्या मुलांनी दिलेले चॉकलेट खाऊन आलास, गुड. म्हणजे तो तुझा मित्र फॅमिली मान दिसतोय. सचिन म्हणतो, हो माझा मित्र माझ्याच वयाचा आहे पण त्याला 2 मुलं आहेत. त्यावर लगेचच साक्षी म्हणते, तुझा काय विचार आहे लग्नाबद्दल? सचिन म्हणतो, सचिन आश्चर्यचकित होऊन पाहतो आणि नुसतं असं म्हणतो. त्यावर साक्षी म्हणते, हे बघ, मी अशीच आहे, अगदी स्ट्रेट फॉरवर्ड, आणि म्हणूनच तुला डायरेक्ट विचारते लग्नाबद्दल, तुला काय वाटतं ते? त्यावर सचिन म्हणतो, लग्न करायचा तर विचार आहे माझा, पण माझी आयडियल लाईफ पार्टनर मला अजून भेटलेलीच नाही. साक्षी म्हणते, व्हॉट, तुला अजून आयडियल लाईफ पार्टनर भेटलीच नाही आहे? म्हणजे जो मुलगा इतका हँडसम, डॅशिंग, चार्मिंग आहे त्याला अजून कोणीही भेटलेलं नाही? मला सांग, तुला कशी हवी आहे लाईफ पार्टनर? तर सचिन तिच्याकडेच पाहतो आणि सचिन तिला फ्लर्ट करतोय. हे सगळं समीराच्या म्हणजे साक्षीच्या लक्षात येतच असतं. साक्षी म्हणते, स्मार्ट, ब्युटिफुल. सचिन तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, स्मार्ट, ब्युटिफुल आणि सेल्फ सफिशियंट. साक्षी म्हणते, मग इंडियामध्ये किंवा इथे किंवा तुला कॅनडामध्ये अशी एकही मुलगी भेटली नाही? कधीच असं झालं नाही? तर सचिन म्हणतो, अगं नाही, कधीच नाही ना. अगं मी कॅनडामध्ये खूप बिझी होतो ना सॅम, आणि मुलींसाठी माझ्याकडे वेळच नव्हता आणि वेळ काढून तिच्या प्रेमात पडावं अशी कोणी मुलगी मला आधी कधी भेटलीच नव्हती. त्यावर साक्षी त्याला म्हणते, भेटलीच नव्हती म्हणजे?
आता भेटली का? तर सचिन लगेच विषय बदलतो आणि म्हणतो की आपण लॉंग ड्राईव्हला जाऊयात का, आणि येताना तुझं डिनर पण पिकअप करून घेऊन येऊयात. त्यावर साक्षी म्हणते हो चालेल, मी चेंज करून येते. आणि साक्षी चेंज करायला जाते. तेवढ्या सचिन कोणाला तरी मेसेज करतो. तोपर्यंत आता प्रिया आणि मैनावती या दोघांचा एक थोडंसं मजेशीर भाग दाखवलेला आहे. मैनावती जी आहे तर ती गाडीमध्ये बसलेली असते, म्हणजे दोघीही गाडीत बसतात आणि घरी चाललेले असतात. प्रिया म्हणत असते तो बेल्ट लावा अगोदर, आणि मग मैनाला काही बेल्ट सापडत नाही. अगं कुठं कुठं असं करत असते आणि बेल्ट लावताही येत नाही. प्रिया तिला अतिशय हिडीस करत असते. त्या दोघीही मैनावती आणि मग तिचा बेल्ट लावते आणि मग त्या दोघीही जाण्यासाठी निघतात. आता इकडे अर्जुन आणि सायली घरामध्ये येतात. अर्जुन लाईट लावतो आणि तिला विचारत असतो हे दुकान तुला आठवत नसेलच ना, त्यावेळेस श्रद्धा टेलर असं दुकान नसेलच ना कदाचित, पण हे घर बघून तुला काय वाटतं, काही फील होतं आहे का? तर लगेच सायली त्याच्याकडे पाहते आणि अर्जुन घरातल्या सगळ्या वस्तूंकडे फिरत हे कपाट तुला ओळखीच वाटतंय का, ह्या खेळणी ही तू ठेवायचीस का, हे कपाटामध्ये तू तुझी खेळणी ठेवायचीस का, हा टी व्ही आठवतोय का, यावर तू काही कार्टून बघायचीस का, ही खिडकी पाहून तुला काही आठवतंय का, किंवा हे बघ ही शिलाई मशीन, ही आठवती का शिलाई मशीन, यावर तुझे आई बाबा काम करायचे ते, आणि ही दुसरी खिडकी. सायली सगळं काही पाहत असते पण तिला काही आठवत नसतं. ती नुसती सगळ्या वस्तूंकडे पाहत असते. आणि लगेचच अर्जुन तिला विचारत असतो हा टी व्ही यावर तू लहानपणी कार्टून बघायचीस, हा आठवतोय का, आणि हा फॅमिली फोटो तुमचा एकत्र असताना तुम्ही फॅमिली फोटो काढलाय बघ ना, हे तुला आठवतंय का. आणि अर्जुन तिला काही आठवतंय का पाहण्याचा खूपच प्रयत्न करत असतो आणि तिला विचारत असतो की तुला काही आठवतंय का, प्रत्येक गोष्ट दाखवून, हे रेडिओ हे खेळणं यापैकी तुला काही आठवतंय का. सायली म्हणते नाही हो, मला काही आठवत नाही आहे, आणि मुळात ना मला इथं काहीही जाणवत नाही आहे. आपल्या घरात आपल्याला जी आपुलकी वाटते ना, तशी आपुलकीसुद्धा मला इथं नाही वाटत आहे, आणि माझ्या लहानपणीच्या खुणा इथे असतील असे काहीही वाटत नाही आहे. इकडे मैनावती प्रियाच्या गाडीत बसलेली असते आणि प्रियाला म्हणत असते अगं ये काय टुकटुक चालली आहे, बैलगाडी आहेस का, जरा फास्ट चालव की. प्रिया तिला म्हणते का ॲक्सिडेंट करायचा आहे का, मी फास्ट चालली आहे ना, असं प्रिया बोलते. तर त्यावेळेसच आणि म्हणते की तुमचा जन्म काही विमानात झाला आहे का. मैना म्हणते अगं तिकडं माझं घर लुटतंय, आणि तो ना जरा जीप चालवण्यापेक्षा हात चालव बरं पटापटा. प्रिया म्हणते ही बया ना माझीच आई आहे, आणि पावलोपावली या बयाला हे सिद्ध करायचं असतं, कोणाचंच ऐकून घेत नाही. आणि प्रिया एकदम फास्ट गाडी चालवते, आणि गाडी इतकी फास्ट चालवते की मैना अक्षरच्या गाडीमध्ये धरून बसते, कारण तिला खूपच त्रास होऊ लागतो. आणि ती गाडी तिकडे तिकडे पळायला, म्हणजे हालचाल तिची जास्त होते, तिला ते फास्ट ड्राईव्ह जे केलेलं असतं, तर त्यामुळे मैना इकडे तिकडे पडायला लागते. आणि आता पुढे दाखवलेलं असते सायली म्हणत असते की आई बाबा नक्की कोण आहेत, हे आपल्याला इथं काही सापडतं का, हे पाहायलाच हवं, आणि लहानपणीच्या खुणा जरी नसल्या तरीही शोधायलाच हवं. अर्जुन म्हणतो हो वेळ खूप कमी आहे आपल्याला, चल. असं म्हणून दोघं घरामध्ये सगळीकडे शोधाशोध सुरू करू लागतात. आता काही वेळाने मैना म्हणत असते गाडी फास्ट चालव, आणि अचानकच प्रियाची गाडी बंद पडते आणि प्रिया गाडीतून उतरते. मैनावतीला काही बेल्ट काढता येत नाही. मैना जोरजोरात ओरडते अगं हे काढकी, आणि कसं तर करून ते काढते आणि ती पण गाडीतून उतरते आणि पाहते तर काय गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो. मग प्रिया कोणाला तरी मदतीसाठी फोन करत असते, पण मैनावती जी आहे तर ती इतका गोंधळ करते आणि प्रिया गाडीमधून उतरून पाहते तर गाडीच्या मागच्या टायरचं जे आहे तर ते टायर पंक्चर झालेलं असतं. आणि मैनातून ओरडत असते हे उघडणं मला बाहेर येऊ दे. आणि एकदाची मैनावती बाहेर येते. प्रियाने तर गाडीतून उतरून पाहिलेलं असतं, गाडीचं टायर पंक्चर झालेलं असतं. आता मैनावतीसुद्धा उतरते आणि गोंधळ करायला लागते, अरे कर्मा तुझं चाक तर इथं बसलं ना, आता मी काय करायचं, तिकडं चोर येतील, माझं घर लुटून जातील, आता मी काय करायचं, माझं घर जातंय. मैनावती एवढा गोंधळ करते, प्रियाला काही सुचू देत नाही. प्रिया मदतीसाठी कोणाला तरी फोन करत असते, पण ती तिला फोनही करू देत नाही. एवढा गोंधळ करत ते. प्रिया म्हणते जरा थांबा, आधी ना एकतर कोणी इथे फोन उचलत नाही आहे, आणि तसं पण मैनावती म्हणते तुझा फोन कुठून उचलणार, कोण उचलणार, मलाच कळलं नाही, या तुझ्या खटाऱ्यात उगाच मी बसली. प्रिया करते अरे यार या गाडीलाही आत्ताच बंद पडायचं होतं, तिथे अर्जुन आणि सायली त्यांचं काम करून निघूनसुद्धा जातील, मला काहीही करून ना मैनाला तिच्या घरी घेऊन जायलाच हवं. असं म्हणून ती रिक्षाला हात करते आणि दोघीही थिएटरच्या मागच्या गल्लीत जायचे म्हणून रिक्षामध्ये बसतात. इकडे अर्जुन आणि सायली
हे जे दोघे जे आहेत तर ते घरामध्ये शोधाशोध सुरू करत असतात आणि त्यावेळेस सायलीला एक डायरी सापडते आणि त्या डायरीमध्ये बबली असं नाव लिहिलेलं असतं आणि त्याच्याखाली एक नंबर लिहिलेला असतो. आणि मग सायली हे बघता का म्हणून अर्जुनला दाखवते. आता इथे घरचा सीन दाखवलेला आहे. अस्मिता, पूर्णाजी आणि कल्पनाताई तिघेही बसलेले असतात. कल्पनाताई आणि पूर्णाजी ज्या आहेत तर त्या भाजी निवडत असतात. तर अस्मिता सतत तणतण करत असते आणि म्हणत असते, सचिनची जी ही गोष्ट आहे ना मला अजिबात आवडत नाही. एकदा कामात गुंतला ना की अख्ख्या जगाला विसरतो. त्यावर पूर्णाजी म्हणतात, म्हणजे तुझ्या नवऱ्याचं कामावरती प्रेम आहे हे तुला आवडत नाही तर? अस्मिता म्हणते, अजिबात नाही. त्याचं फक्त माझ्यावरचीच प्रेम असायला हवं. बघ ना, मी त्याला मेसेज करते, त्याचा रिप्लाय येणं तर सोडूनच दे. तो माझे मेसेज त्यांनी वाचले सुद्धा नाही आहेत आणि ती अशी चिडचिड करत असते. त्यावेळेस कल्पनाताई म्हणतात, हे बघ, ही तुझी सततची चिडचिड आहे ना ती बंद कर आता. पूर्णाजी म्हणतात, तुला या दिवसात आनंदी राहायला असं हवंच तर तुझं बाळ जे आहे तर ते छान आणि आनंदी होईल. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, मला काय वाटतंय, जेव्हा बाळ जन्माला येईल ना तेव्हा ते कपाळावरती आट्या घेऊनच येईल. तर पूर्णाजी असं म्हणतात की मी बरं असं होऊ देईन. चल अस्मिता, आजपासून आहे ना तू माझी जबाबदारी. आजपासून तू सकाळी लवकर उठून ध्यान करायचं आणि मग माझ्यासमोर प्राणायाम पण आणि योग पण करायचा. तर अस्मिता नाही म्हणत असते. पूर्णाजी म्हणतात, नाही पण वगैरे काही नाही, आजपासून सुरुवात करायची. चल आपल्याला स्टडीमध्ये जायचे. असं म्हणून पूर्णाजी ज्या आहेत तर त्या अस्मिताला घेऊन तिथून जातात. आणि इकडे सायली म्हणत असते, हा नंबर पाहिलात का? अर्जुन म्हणतो, हा लँडलाईन नंबर आहे आणि आताच्या काळात कोण वापरतं असा नंबर? मला नाही वाटत हा नंबर चालू असेल, पण तरीही लावून बघतो. म्हणून अर्जुन त्या नंबरवरती फोन करतो तर तो फोन बंद लागतो. अर्जुन म्हणतो, बघ मी म्हणालं होतं ना. मग सायली म्हणते, आता काय करायचं? आता इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे. मैनावती त्या रिक्षावाल्याला म्हणत असतात की अरे लवकर चल ना, ही अंगाला घे ना गाडी. म्हणून त्या रिक्षावाल्यालाच ती आता कुरकुर करायला सुरुवात करते. त्यावेळेस तो रिक्षावाला जो आहे तो एकदम म्हणतो, बसायचं असेल तर शांत बस, नाही तर चल निघ इथून. त्यावेळेसच मैनावती म्हणते, अगं सांग ना गं तू ह्या माणसाला जरा. मग त्यावेळेस प्रिया म्हणते, दादा जरा फास्ट चला ना. तर रिक्षावाला हो म्हणतो आणि मग तो रिक्षावाला ठीक आहे म्हणून दोघेही घरी पोचतात. आणि प्रिया आणि इकडे पाहतात तर काय, इकडे चैतन्य, इकडे अर्जुन जो आहे तो अर्जुन आणि सायली जे आहेत तर ते आता घराला कुलूप लावून गाडीमध्ये बसलेले असतात. आणि सायली म्हणत असते की आता हा नंबर कोणाचा हे आपल्याला कसं कळणार? तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब जरा, येईल ना चैतन्याचा फोन. आणि पटकन लगेचच चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य सांगतो, अर्जुन तुला एक मेसेज केला आहे तर तो पहा. अर्जुन लवकरच हो म्हणतो आणि पाहतो तर इकडे आता प्रिया आणि मैनावती एकदम घराच्या बाहेर पोचतात. आणि पटकन प्रिया जी आहे तर ती ऑनलाईन पेमेंट करते रिक्षावाल्याला आणि फास्ट घरामध्ये जाते. मैना तिच्या पाठीमागे पळत असते. मैना म्हणत असते, अगं जरा थांब सावकाश. आणि प्रिया एकदम जी आहे तर ती घराकडे धावत असते आणि मैना तिच्या पाठीमागे फास्ट पळत असते. आता इकडे अर्जुन सायली तर गाडीमध्ये जाऊन बसलेले असतात आणि प्रिया फास्ट जाऊन पाहते तर दारावरती एकदम कुलूप असतो. मैना तिच्यावरती हसते आणि म्हणते, बघ आपटलीस ना तोंडावर, तरी मी सांगत होते पुढे जाऊ नकोस म्हणून, पण बरं झालं बाई कुलूप आहे घराला. तर देवी माझी पावली म्हणायचं. पण असा माझ्या मुलीने फोन का केला असेल बरं? घरात तर कोणी गुंड आणि चोरटी अजिबात शिरलेली नाही आहेत. प्रिया विचार करत असते, अरे यार, हे असं घरात कोणीतरी हवायला हवं होतं. आणि तोपर्यंत मैना म्हणते, अगं मैना तिथल्या लहान मुलांना विचारते, अरे कोणी इथं आलं होतं का, कोणी चोर गुंड? तर ती मुलं म्हणतात नाही. प्रिया विचार करते, अर्जुन सायली कुठे गेले असतील? त्यांनी हाही माझा प्लॅन जो आहे तो फ्लॉप केला. आणि मैना इकडे म्हणते की मी टीनाला फोनच लावते आणि म्हणत असते की तिनं माझी अशी मस्करी केली. तर प्रिया घाबरते आणि म्हणते, जाऊ देत ना, जाऊ दे, केली असेल मस्करी तिने, जाऊ दे आता, कुठे विचारत बसता, जाऊ देत ना आणि आपण घरी जाऊया. शिवाय माझी गाडीसुद्धा रस्त्यात बंद आहे ना, त्याचंही बघायचं आहे मला. असं म्हणून त्या दोघीजणी तिथून निघून जातात. आणि इकडे अर्जुन आणि सायली जे आहेत तर गाडीमध्ये असतात आणि सायली म्हणत असते की चैतन्याचा फोन आलेला असतो आणि चैतन्य सांगत असतो, डिटेल्स पाठवल्यात बघ. अर्जुन पाहतो आणि म्हणतो की हा ॲड्रेस जर पनवेलमधला आहे. मग
सायली म्हणते चला आता आपण ताबडतोब निघूयात, आता मला धीर नाही राहत. आणि इथेच हा भाग संपलेला दाखवलेला आहे आणि पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण असं पाहतोय की त्या पत्त्यावर एक बाई राहते. अर्जुन त्या बाईंना बबलीचा म्हणजेच प्रियाचा लहानपणीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की या मुलीच्या जुन्या घरी तुमचा लँडलाईन नंबर सापडला आहे जो आता बंद आहे आणि तिथे तुमचा हा नंबर सापडला आहे. मी तुम्हाला शेवटचं विचारतो, या मुलीला तुम्ही ओळखता का? जर तुम्ही आता खरं नाही सांगितलं तर मी पोलिसांना फोन लावीन. असं म्हटल्यानंतर ती बाई घाबरते आणि अर्जुनला सांगते सदाशिव आणि मैनांनीच मला या मुलीला माझ्याकडे पाठवलं होतं. सायली विचारते पाठवलं होतं म्हणजे? तर ती बाई म्हणते मला कामासाठी पूर्वी मुलं मुली लागायची ना. तर सायली म्हणते कुठलं काम करून घेत होतात तुम्ही आमच्याकडून? त्यावेळेस ती बाई म्हणते भीक मागायला आणि पाकिट मारायला. यावर सायली जी आहे तर ती सायली अर्जुन एकदमच शॉकिंग होतात आणि त्यांची एक्सप्रेशन जे आहेत तर ते खूपच छान दाखवलेले आहेत. आणि इथेच ही सिरियल संपलेली आहे. तर पाहूयात पुढच्या भागामध्ये काय होतं ते. पण तोपर्यंत माझी आवडती सिरियल या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.